मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। आपल्या सोबत संजय पांडे आहेत। सर, काय आवश्यकता वाटली का तुम्हाला काँग्रेसमध्ये राजकारणामध्ये येऊच वाटलं? नाही, मला राजकारणामध्ये येण्याची इच्छा फार जुनी आहे, आताची नाही आहे। म्हणजे 2004 मध्ये सुद्धा मी पक्षाचं तिकीट मागितलं होतं, मला ते भेटलं नाही। त्यावेळी काही तसं झालं नाही म्हणून मी जॉईन केलं नाही। नंतरच्या काळात मी नोकरीमध्ये आलो। आता 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 संधी आहे, आता वेळ आहे म्हणून आम्हाला जर काँग्रेसने आम्हाला जॉईन करण्याच्या त्यांनी जर संधी दिली तर माझ्यासाठी हे फार गर्वाची बाब आहे। कारण का मी सेक्युलर पार्टी जॉईन करू इच्छित होतो आणि काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाला मला जॉईन करण्याची माझी कधीही तयारी नव्हती। काय आता टार्गेट काय आहे? विधानसभा लढायची आहे काय नेमकं? म्हणजे आता सध्या राजकीय पक्ष काम म्हणजे इलेक्शन लढवण्याचंच असतो आणि मग इलेक्शनच्या ज्या संधी पक्षाने दिली तर 100% इलेक्शन लढणार। वर्सोमधून इच्छुक आहे असं कळतं की आणखी कुठून तुमचा प्रयत्न सुरू आहे? आणखी मी वर्सोला राहतो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला फार सोयीस्कर असतं। मात्र ती माझी मनशा आहे, पण पक्षाची काय मनशा आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल। पक्षाने काही कमिटमेंट केली तुम्हाला? कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे, कुठे जागा जाईल असा कुठलंही आश्वासनच्या मलाही अपेक्षा नाही आणि मला वाटतं पक्षाला सुद्धा जाहीर करण्याची आता तयारी नाही। त्याच्या वेळ लागेल ते म्हणून त्यांची सुद्धा चर्चा सुरू आहे, आपल्याला कळेल। मी मगाशी म्हणालात की ईडी सीबीआयचं सुद्धा मी विक्टीम आहे, कुठेतरी त्याच पार्श्वभूमीवरती सगळा प्रवेश वगैरे असं म्हणायचं का? काय तुम्ही त्या ईडी सीबीआयचे विक्टीम आहेत, त्याच अनुषंगाने कुठेतरी हा प्रवेश म्हणायचा का? कारण अनेक अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारचे प्रवेश करताना पाहायला मिळतात। म्हणजे जरी ईडी आणि सीबीआयची कारवाई माझ्यावर चालली असेल तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षामध्ये प्रवेश करून माझ्यावरती कारवाई कमी होईल असा जर कोणाचा कयास असेल तर त्याला मी काय सांगू? हे सगळी गोष्ट कोर्टामध्ये आहे। कोर्टामध्ये आम्हाला लढवून घ्यावं लागेल आणि ते अजूनही सुरू आहे। राजकीय पक्षाला जॉईन ह्याच्यासाठी कोणी करत नाही, काहीतरी माणसाच्या मनात असतो की समाजसेवा करावी आणि एक विचारधाराशी सामील व्हावं, त्यासाठी आम्ही जॉईन झालेलो आहे, दुसरा काही इच्छा नाही। पण जी कारवाई तुमच्यावर झाली त्याला कुठेतरी जे आहे ते राजकीय अंग होतं का? कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही मुख्य पदावरती होतात। मी कोणत्याही माणसावर बोट दाखवत नाही। सध्याची सगळा केस कोर्टमध्ये आहे, कोर्टमध्ये त्याचा व्यवस्थित निर्णय लागेल, त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, एवढा मी सांगू इच्छितो। धन्यवाद। विधानसभेवरती ठाम आहात तुम्ही निवडणूक लढण्यावर? 100%। पाहतोय विधानसभा निवडणूक लढवण्यावरती मी 100% जे आहे ते ठाम आहे। त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतोय ते सुद्धा मी बघेल असं संजय पांडे म्हणताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा खपरे, सरज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।